Audio Jungle. Audio Jungle. तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात आलेल्या सर्व कवींचे सर्वप्रथम मी स्वागत करते आणि तसंच पुढील कविवर्य प्राध्यापक दिलीप वाघमारे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. नमस्कार. अनिता मॅडम आणि यशोद सर, गेल्या आठवड्यापासून आम्ही एकत्र आहोत. त्यांनी या ठिकाणी मला पाचारण केलं, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानतो. या ठिकाणी मी कविता सादर करतोय. कवितेचं नाव आहे व्यथा देवदासीची. देवा देवा मी तुझी की समजा गावाची. थोडीशी वेगळ्या पद्धतीची कविता आहे, वेगळ्या धाटणीची कविता आहे, सामाजिक कविता आहे. देवा मी तुझी की समजा गावाची. कुणी बी उठाव मध्येच गाठाव लगेच साडी वळायची. देवा मी तुझी की समजा गावाची. मलाही वाटतं संसार करावा, मलाही वाटतं संसार करावा, पण जो तो म्हणतो ठेवायची. देवा मी तुझी की समजा गावाची. पोटच्या पोरलाही ओळख नाही बापाची, पोटच्या पोरलाही ओळख नाही बापाची. नाव तर कुणाकुणाची द्यायची. देवा खंडेराला मी तुझी की समजा गावाची. रातभर नाचावं रात्रीलाही फुटवावं, रातभर नाचावं रात्रीलाही फुटवावं, मध्येच मनगट धरायची. देवा मी तुझी की समजा गावाची. बायको देवाची आणि वाटणी गावाची. बायको देवाची वाटणी गावाची. ही प्रथा अजून किती चालायची. देवा खंडेराया मी तुझी की समजा गावाची. मी तुझी की समजा गावाची. मी तुझी की समजा गावाची. बरोबर आहे. म्हणून ते प्रेम जेव्हा आपण बघतो, प्रेम देवाने केलं आपण का करू नये, पण ते मनातून करा. म्हणूनच मला म्हणायचंय, जिंदगी में अगर प्यार करना नहीं, प्यार देना भी है, प्यार देना भी है. जिंदगी में अगर प्यार करना भी है, प्यार देना भी है, प्यार देना भी है. जिंदगी में अगर जिंदा रहना भी है, प्यार करना भी है, प्यार देना भी है. गिले शिकवे तो जिंदगी में चलते रहेंगे. जिंदगी में गिले शिकवे तो चलते रहेंगे. मोहब्बत को ठुकराना नहीं. जिंदगी में अगर मोहब्बत की है, जिंदगी में अगर मोहब्बत की है, ठुकराना नहीं, दगा देना नहीं. ठुकराना नहीं, दगा देना नहीं. सही बात है. प्यार करो, सच्चे दिल से करो, सच्चे मन से करो और हजारों से नहीं एक से ही करो. तसंच पुढील कविवर्य मनीषा गोटे यांना विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सगळ्यांना माझा नमस्कार. कार्यक्रम तुझ्या प्रेमापोटी या कार्यक्रमात मी माझी कविता सादर करीत आहे. कवितेचे नाव आहे प्रेम. प्रेम एकनिष्ठ असावं, संकट काळी तुटून पडावं. प्रेम एकनिष्ठ असावं, संकट काळी तुटून पडावं. एकानं रडावं तर अश्रूनं दुसऱ्या डोळ्यातून वाहावं. एकानं रडावं तर अश्रूनं दुसऱ्या डोळ्यातून प्रीत ही जन्मो
जन्मोजन्मीची नको फक्त काही क्षणाची प्रीत ही जन्मोजन्मीची नको फक्त काही क्षणाची सुख दुःख दोघासी असी दोन जीवाची सांगड एक मनाची सुख दुःख दोघासी असी दोन जीवाची सांगड एक मनाची स्वप्न ही पावी भली मोठी तू सोबती भीती कशाची स्वप्न ही पावी भली मोठी तू सोबती भीती कशाची हळूहळू स्वप्न साकार झाली गवसून वाट तुझ्या सवे भोवताली यशाची हळूहळू स्वप्न साकार झाली गवसून वाट तुझ्या सवे भोवताली यशाची आधार तू भक्कम दिलास आधार तू भक्कम दिलास जीवनाचा क्षण रमला सुखात जीवनाचा क्षण रमला सुखात जोडी तुझी माझी अशीच राहू एवढीच आस आयुष्यात जोडी तुझीच माझी अशीच राहू एवढीच आस आयुष्यात धन्यवाद. खूप छान मॅडम. तुम्ही कविता म्हणला त्याच्यावरती मला पण थोडीशी कविता सुचली आहे. मी म्हणते तुझ्यासाठी सजले रे राजा तुझ्यासाठी सजले रे राजा पण सांगू कशी तुला पण सांगू कशी तुला जेव्हा पाहते तुला तेव्हा वेडी होऊन जाते मी जेव्हा पाहते तुला तेव्हा वेडी होऊन जाते मी तुला खूप काही बोलायचं असतं तुला खूप काही बोलायचं असतं पण शब्दच फुटत नाही तोंडातून पण शब्दच फुटत नाही तोंडातून पण मनाची हुरहुर काही थांबत नाही पण मनाची हुरहुर काही थांबत नाही पण तुझ्यावर प्रेम करायची सवय काही सुटत नाही पण तुझ्यावर प्रेम करायची सवय काही सुटत नाही तुझ्या वाचून मला करमतच नाही तुझ्या वाचून मला करमतच नाही पण प्रेम हे असंच असतं तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं पण प्रेम हे असंच असतं तुझं काय माझं काय दोघांचं सेमच असतं पण एक ना एक दिवस तुला कळलं माझं प्रेम पण एक ना एक दिवस तुला कळलं माझं प्रेम पण कळल्यावर मात्र सांगायला विसरू नकोस पण कळल्यावर मात्र सांगायला विसरू नकोस बरं का. बरोबर आहे. प्रेम हे प्रेमच असतं म्हणून प्रेमामध्ये मला असं म्हणायचं आवडतं की जेव्हा मुलगा आणि मुलगी एकमेकावर प्रेम करतात आणि ते प्रेम करत असताना ते बेधुंद होतात तिला आणि त्याला दोघालाही बोलण्याला वेळ कमी पडतो भेटायला वेळ कमी पडतो आणि तशा परिस्थितीमध्ये ते आपल्या आईवडिलांना झुकून ते भेटण्याचा प्रयत्न करतात म्हणून तो मुलगा त्या मुलीशी काय म्हणतोय तू ते प्रेम आहेस ज्याचा कधीच शेवट होणार नाही तू ते प्रेम आहेस ज्याचा कधीच तू शेवट होणार नाही आणि तुला भेटण्याची वाट मी जन्मभर बघत राहणार तुला भेटण्यासाठी मी वाट तुझी जन्मभर बघत राहणार तू कितीही दूर असलीस तरी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही तू कितीही दूर असलीस तरी माझं प्रेम कधीच कमी होणार नाही जरी भेटली तू खरं मला जर भेटलीस तू खरं मला या हृदयाला परत कोणतंच दुःख होणार नाही म्हणूनच म्हणतो तुझं माझं जे प्रेम आहे हे कधीच कमी होणार नाही हे कधीच कमी होणार नाही. वा वा खूप छान सर. तसंच पुढील कवीवर या कविता तळेकर यांना मी विनंती करते त्यांनी आपली कविता सादर करावी. या ठिकाणी मला एक माझी चारवी सांगू शकतो तू हो म्हण ना काय जाते तुझं वा तू हो म्हण ना काय जाते तुझं तुझ्या एका शब्दांनी आयुष्य सुधारेल माझं तुझ्या एका शब्दांनी आयुष्य सुधारेल माझं. वा वा खूप छान सर. सर मला त्याच्यावरती एक कमेंट करायचं आहे. लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक रूप पाहतात आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही स्वप्नात सत्य पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही स्वप्नात सत्य पाहतो पण फरक एवढाच आहे की लोक जगात फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रात जग पाहतो जग पाहतो. वा वा. या ठिकाणी मला एक कवी चंद्रशेखर गोखले यांची कविता सांगायची वाटते. आपण भेटायचं होतं वडाचं झाड माझ्यासारखंच कमरत वागलंय आपण भेटायचं होतं वडाचं झाड माझ्यासारखंच कमरत वागलंय तिथंच माझ्या मरण आता चहाचं दुकान टाकले.
आपण फसतो किंवा जिंकतो आणि प्रेमाचा हा आनंद तर वेगळाच असतो. असंच आम्ही शाळेमध्ये मैत्रिणी असताना माझ्या मैत्रिणीचं प्रेम होतं एका मुलावर. तिचं आपलं चालू असायचं आणि ती पूर्ण रंगलेली असायची, अभ्यासाकडे लक्ष नसायचं किंवा काही नसायचं. आम्ही म्हणायचो तू तुझं अभ्यासाकडे लक्ष दे ना, तुझं डोकं कुठे आहे असं. तर मला त्यावेळेस असं सुचलं, मी तिला म्हटलं अगं कुणावर प्रेम करतेस तू? अगं खरंच सांग ना. म्हणजे ती म्हणते तुला पण कळलं वाटतंय, सांग ना प्रेम कुणावर करतेस. ती म्हटली त्या मी म्हटलं अगं खरंच सांग. मी म्हटलं त्या मांजरावर. ती म्हटली नाही. अगं उगाच सोडून दूध पितो तो आणि त्याच्यावर तू प्रेम करतेस? नको ग, नको. मग कर त्या गल्लीच्या कुत्र्यावर. नको ग बाय, उगाच भुंगत बसल माझ्यावर. जाऊ दे, सोड ना. अगं तू प्रेम कर त्या घोड्यावर, म्हणजे तो घोडा लागेल तुला पळायला बरोबर. पळायला? अगं बाई, त्यापेक्षा मग कर त्या रेड्यावर. रेडा? नको ग बाई रेडा, म्हणजे बसशील तू त्याच्या माठीवर. वा सोपी होती. मग तू प्रेम कर बैलावर. सोपी होती. बैलावर? बैल काय नाही करणार त्या बैलावर. कर त्या मग गाढवावर. बस गाढवाने गायली गीता आणि कालचा गोंधळ म्हणजे बराच होता. तर असं पैठणीचं प्रेम होतं. अगं तो मूर्ख बैल ऐकेल तुझं नंदी बैलासारखी मान हलवी आपलं होई ना. योग्य वाटत असेल तर कर प्रेम माणसावर. माणूस अगं माणसं म्हणजे उठतात एखाद्याच्या जीवावर. मग अगं खरं सांगते, आपण सुखी जर असावं तर प्रेम करावं कुणावर माहितीये का? आपण प्रेम करावं निसर्गावर. मी प्रेम करीन. तुला सांगते, तुझं प्रेम तुला जर तोडत असेल तर तू त्याला विसरून जा. आणि मी सांगते प्रेम कर राण्याच्या मोरावर. तू प्रेम कर त्या राण्याच्या मोरावर. मोर किती सुंदर फुलतो तो पिसारा आणि नाचतो तो रान सारा. किती छान निसर्ग सोबती हे तर सारे आपले प्राणी मित्र. आनंदी ते राहतात सगळे एकत्र. पण खरं आहे ना, थोडं पक्ष्यांवरही प्रेम करा. त्या पक्षी मित्रांचा चिंचिवाट तो आवाज कानात सुमधुर जीवनाचे गीत गात असतो. म्हणून प्रेम करा प्राण्यांवर, पक्ष्यांवर. आणि आपण या प्रेमामध्ये असा विचार करायला हवं की आपण कुठलं प्रेम शोधावं आणि कसं जगावं. प्रेमासाठी, प्रेमा तुझ्या पोटी प्रेमासाठी. वा खूप छान. तुझ्या प्रेमापोटी त्याच्यासाठी म्हणलं तर मला त्याच्यावरती एक शायरी सुचली. जिंदगी में कभी प्यार मत करना, जिंदगी में कभी प्यार मत करना. अगर हो जाए तो इनकार मत करना, अगर हो जाए तो इनकार मत करना. निभा सको तो प्यार करना, निभा सको तो प्यार करना. वरना किसी लड़की की जिंदगी बर्बाद मत करना, वरना किसी लड़की की जिंदगी बर्बाद मत करना. शीशा टूटे गुल मच जाए, शीशा टूटे गुल मच जाए. दिल टूटे तो आवाज न आए. सांप डसे तो दोस्त बचाए. पर दोस्त डसे तो कौन बचाए. दोस्त डसे तो कौन बचाए. साथियों, प्यार तो करना जरूरी है, लेकिन प्यार करते करते अपना दिमाग भी जगह पे लाकर प्यार करो. प्यार से
अतिरेकपणा करू नका आणि प्रेमामध्ये अतिरेकपणा झाला तर त्याचा विनाश होतो आणि विनाश झाल्याच्या नंतर आपली बुद्धी सत्सद्गीर बुद्धी जाग्यावर ठेवा आणि पुढे काय करायचं आहे ते आपल्यापेक्षा जे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी करा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संपर्क करा आणि त्यांचं काही मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन घ्या आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तसंच या ठिकाणी मला एक सांगायचं वाटतं की प्यार किया नहीं जाता हो जाता है, प्यार किया नहीं जाता हो जाता है, दिल दिया नहीं जाता हो जाता है, प्यार किया नहीं जाता हो जाता है. वा वा वा. मला पण आता हे मी थोडंसं गाणं म्हणते, मला पण म्हणावं असं वाटतंय. होय 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 होय. तू पागल प्रेमी आवारा, तू पागल प्रेमी आवारा, दिल तेरी मोहब्बत का चांद तुझे पहचान लिया रे, अपना तुझे मान लिया रे. छेड़ के मुझको मेरे दिल में प्यार जगाया तूने, छेड़ के मुझको मेरे दिल में प्यार जगाया तूने, प्यार से थी अनजान मुझे ये प्यार सिखाया तूने, प्यार से थी अनजान मुझे ये प्यार सिखाया तूने. ओए 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 ओए. तू पागल प्रेमी आवारा, दिल तेरी मोहब्बत का मारा, तुझे पहचान लिया रे, अपना तुझे मान लिया रे. शीशा तोड़ो पत्थर तोड़ो दिल मेरा ना तोड़ो, शीशा तोड़ो पत्थर तोड़ो दिल मेरा ना तोड़ो, ऐसी मोड़ पे लाके यूं ना प्यार का दामन छोड़ो, ऐसे मोड़ पे लाकर यूं ना प्यार का दामन छोड़ो. ओए 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 ओए. तू पागल प्रेमी आवारा, दिल तेरी मोहब्बत का मारा, तुझे पहचान लिया रे, अपना तुझे मान लिया रे. कुठेही जाऊ नका, पाहत राहा भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह. अशोक सोनवणे सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपली कविता सादर करावी. सॉरी सर. नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे भेट. जेव्हा तुझी भेट होती, जेव्हा तुझी भेट होती, नजरा नजरेत नजला ते वेगळं वाटतं. वा. पाहतो मी किती एका नजरेत, पाहावे मी किती एका नजरेत, क्षण तो निष्ठून जाता जातो, क्षण तो निष्ठून जाता जातो. वा. त्या एका नजरेत, त्या एका नजरेत माझे भाग्य मिळते न कळत, त्या एका नजरेत माझे भाग्य मिळते न कळत. माझे आयुष्य कसं उजळतं, माझं आयुष्य कसं उजळतं, हे मला माझं नाही समजत, हे मला माझं नाही समजत. धन्यवाद. आभारी आहे. सर माझं मला नाही कळत. जीवन एक संगीत है, जीवन एक संगीत है, उसे गुनगुनाते रहिए, उसे गुनगुनाते रहिए. हालात चाहे जैसे भी हो, हालात चाहे जैसे भी हो, हमेशा मुस्कुराते रहिए, हमेशा मुस्कुराते रहिए. म्हणून शेवट मला म्हणावंसं वाटतं, एक आनो आणि जानो, एक आनो आणि जानो, दोघेही माझ्यासाठी आहेत प्राण, दोघेही
एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण दोघीही असे प्रेम घडले अंगामध्ये जसे हिरे मोती जडले दोघांमध्ये प्रेम असे घडले दोघांमध्ये प्रेम असे घडले जसे राजाने केले एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण एक पाडसाप्रमाण एक धाडसाप्रमाण अनुवर्ती जानूचे प्रेम आहे अतूट प्राण की जान आहे अतूट जानकी प्राण दोघांची जोडी रमली दोघांची जोडी रमली जशी राधा आणि कृष्णाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण एक श्वासाप्रमाण एक काळजाप्रमाण जोडी तशीच असते म्हणूनच मला म्हणायचंय निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो निसर्गाला रंग हवा असतो फुलांना गंध हवा असतो माणूस हा एकटा कसा राहणार माणूस हा एकटा कसा राहणार कारण त्या मैत्रीला छंद असावा लागतो त्याला मैत्रीचा छंद असावा लागतो कुठेही जाऊ नका पाहत राहा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या कार्यक्रमाच्या दृष्टिकोनातून एक शेवटचं मला काही गोष्टी बोलायच्या आहेत की हा कार्यक्रम हृदयाला स्पर्श करणारा कार्यक्रम आहे या हृदयाला स्पर्श करणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण सगळ्यांनी निश्चितच येत आहे तुमची कविता सादर करताय आणि कविता सादर करून प्रेमाला एक वेगळ्या पद्धतीचं स्वरूप आणून या ठिकाणी ठेवताय निश्चितच या ठिकाणी बसलेले कवी आहेत या कवीचा आदर्श येणारी नवरी पिढी घेईलच हीच या कार्यक्रमातून अपेक्षा आहे जय हिंद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा